नमस्कार, मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। सध्या आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर आणि या पन्हाळगडाच्या अंबरखाना परिसरामध्ये आपण सध्या आहोत। त्या काळामध्ये धान्य साठवण्यासाठी जी कोठार तयार केली जायची आणि त्यालाच अंबरखाना असं नाव दिलं जायचं आणि त्याच परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी गंगा, जमुना आणि सरस्वती ही तीन कोठार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि सर्वात मोठं कोठार जर कोणतं असेल तर ते गंगा आणि त्याची रचना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। इसवी सन 1660ला पन्हाळगडास सिद्धी जोहरचा वेढा पडला। छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून मोठ्या शिताफीने आपल्या जिगरबाज मावळ्यासह पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निसटले। महाराजांबरोबर शिवाजी काशीद म्हणजेच प्रति शिवाजी व बाजी प्रभू देशपांडे होते। शिवाजी काशीदाने प्रति महाराज बनून व बाजी प्रभूने घोडकिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले हा इतिहास आपण जाणताच आहात। प्रत्येक गडावर बालेकिल्ला असतो, यामध्ये बहुधा खजिना शस्त्रसाठा ठेवला जातो। मात्र पन्हाळगडावरील बालेकिल्ल्यात अन्नधान्याचा साठा ठेवला जात असे। या वास्तूस अंबरखाना किंवा धान्य कोठार असे म्हटले जात असे। पन्हाळगडावरील अंबरखाना हा बालेकिल्ला भोजराजाने बांधला। यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन धान्य कोठ्या आहेत। यामध्ये एकूण 25,000 खंडी म्हणजेच एक खंडी बरोबर 20 पोती धान्य मावत असे। भात, नागली, वरी असे धान्य यामध्ये साठवले जाई। यामधील गंगा कोठीचे क्षेत्रफळ 10,200 चौरस फूट असून तिची उंची 35 फूट आहे। यमुना व सरस्वती अनुक्रमे 152 फूट लांब, 40 फूट रुंद, 18 फूट उंच व 88 फूट लांब, 35 फूट रुंद आणि 30 फूट उंच आहेत। सर्व कोठ्यांना प्रकाश व हवेसाठी झरोके ठेवले असून भक्कम बांधकाम तोफ मारूनही पडणार नाही एवढे भक्कम आहे। या शेजारी असणाऱ्या भूमिगत कोठारांमध्ये शस्त्रसाठा आणि चांदीची नाणी तयार करण्याची टाकसाळ होती। बालेकिल्ल्याच्या संरक्षणासाठी तटबंदी असून बाहेरून खंदक होता। सिद्धी जोहरने गडाचा 4.25 महिने वेढा दिला होता। तेव्हा अंबरखान्यातील धान्य साठ्यावरच गडावरील सर्व सैन्य, हत्ती, घोडे अवलंबून होते। या कोठारातील धान्य संपत आल्यानेच दिसताच महाराजांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे कूच करण्याचे ठरविले।